65 लाखांहून अधिक लोकांना आज संपत्ती कार्ड मिळणार। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज पंतप्रधान मोदी संपत्ती कार्डचे वितरण करणार। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या अडचणी वाढल्या। एमयूडीए घोटाळ्यात ईडीकडून 143 अचल संपत्ती जप्त। 300 कोटींची संपत्ती सील होणार। कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात भूकंप। दिल्ली निवडणुकीसाठी जेडीयूकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासहित 20 नेते सांभाळणार निवडणुकीचा प्रचार। राहुल गांधी आज पटना दौऱ्यावर। राहुल गांधींच्या दौऱ्याआधी भाजप आक्रमक फलकबाजी करत राहुल गांधींवर टीका। काँग्रेस कार्यकर्त्यांनी फाडले पोस्टर्स। महाकुंभमध्ये आतापर्यंत 7.5 कोटींहून अधिक श्रद्धाळूंनी केलं पवित्र स्नान। शुक्रवारी 30 लाख भाविकांचं पवित्र स्नान। लडाखच्या सियाचिन ग्लेशियरमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू। जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्रात मिळणार इंटरनेट सेवा। टेलिकॉम कंपनी आणि लष्कराच्या मदतीने समुद्र सपाटीपासून 16,000 फूटवर लागले मोबाईल टॉवर। छत्तीसगडच्या पंखाजूर मध्ये बीएसएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक। बीएसएफ कडून नक्षलवादी मोतीरामला अटक। मोतीरामवर लावलेलं 8 लाख रुपयांचं बक्षीस। ताजमहल जवळ सुरू होणार ऑपरेशन आग्रा दूत। टुरिस्ट गाईडच्या व्यवहार आणि हालचालींवर आग्रा दूतांची राहणार नजर। पर्यटकांबरोबर वागणूक चांगली ठेवण्याचे निर्देश। पर्यटक आणि गाईडमधील वादाच्या घटना वाढल्यानं ऑपरेशन आग्रा दूत। अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेण्याआधी डोनाल्ड ट्रम्प आणि जिनपिंगमध्ये बातचीत। विश्व शांतीसाठी दोन्ही देशांनी प्रयत्न करण्याबाबत दोन्ही राष्ट्राध्यक्षांची बातचीत। मेक्सिकोच्या कालियानकानमध्ये शॉपिंग सेंटरमध्ये आग। कोट्यावधींचं सामान जळून खाक। 1 जण जखमी। अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण। चिलीतील विना डेल मारमध्ये फेरिस व्हीलमध्ये आग। अनेक लोक आगीच्या विळख्यात। अग्निशमन दलाकडून आगीत अडकलेल्यांचं रेस्क्यू। सर्बियाची राजधानी बेलग्रेडमध्ये सरकारविरोधात जोरदार आंदोलन। हजारो नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले। सरकारवर भ्रष्टाचार आणि भेदभावाचा नागरिकांचा आरोप। ब्राझीलमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात। दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू आणि पायलट आणि 12 वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावले। अमेरिकेला जाताना हेलिकॉप्टरचा अपघात।